नमस्कार मित्रहो, मेकिंग मेमरीच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी आले आहे कराडमधील सुप्रसिद्ध आंबोळी खायला बॉम्बे रेस्टॉरंटमध्ये। तर इथली आंबोळी का फेमस आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबत इथे आंबोळीसोबत अजून कोणते पदार्थ मिळतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग इथल्या ऑनरकडून जाणून घेऊया या रेस्टॉरंटची सुरुवात कधी झाली आणि इथे कोणकोणते पदार्थ मिळतात ते। लेट्स गो। चावडी चौक गुरुवार पेठ कराड या ठिकाणी हे रेस्टॉरंट आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया रेस्टॉरंटची सुरुवात कशी झाली आणि इथं कोणकोणते पदार्थ फेमस आहेत ते। नमस्कार सर, तर रेस्टॉरंटची सुरुवात कधी 1926 आता तिसरं जनरेशन चालू आहे। अच्छा, कोणी सुरुवात केली होती? ही सुरुवात केली होती रामकृष्ण उडपी आणि व्यंकटरमण उडपी यांनी चालू केली होती। आंबोळी व्यतिरिक्त इथं कोणते पदार्थ मिळतात? आंबोळी ते दहीवडा आहे, कुर्मापुरी आहे, मसाला डोसा आहे, सेट डोसा आहे। आंबोळी आणि दहीवडा फेमस आहे। आंबोळी आणि दहीवडा फेमस आहे। ठीक आहे, तर आता आपण पाहूया इथली आंबोळी कशी बनते ते आणि इथल्या आंबोळीची टेस्ट काय युनिक आहे ते। आपली आंबोळी तर बनत आहे, याचं बॅटर थोडं वेगळं वाटतंय, तर आपण जाणून घेऊया हे बॅटर नक्की कशापासून बनवलं आहे ते। आंबोळीचं बॅटर कशापासून बनतं? आंबोळीचं बॅटर तांदूळ, ज्वारी, रवा मिक्स करून त्याच्यापासून तयार होते ते। त्याच्यामध्ये नंतर मीठ टाकायचं, हळद टाकले की जिरं टाकतं। त्याच्यासोबत तुम्ही जी चटणी देता ती चटणी कशी? ती फुटाण डाळीची चटणी। फुटाण डाळीची। हां, ठीक आहे। आपल्याला त्या आंबोळीसोबत ड्राय फुटाण्याची चटणी दिली आहे, ओल्या नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजी। खूप कुरकुरीत अशी ही आंबोळी आहे आणि याची चव तर खूप अप्रतिम आहे। कदाचित त्या फुटाण्याच्या चटणीमुळे ह्याची टेस्ट अजूनच वाढते। आता मी पिणार आहे बॉम्बे रेस्टॉरंटचा फेमस आबा चहा। खूप स्ट्रॉंग चहा आहे हा, यामध्ये मसाल्याचा खूप जास्त फ्लेवर येतो आहे। तर मित्र हो, तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। टिल देन बाय बाय।